गुड मॉर्निंग गाईज. कसे आहात सगळेजण? मस्त ना? तर आज मी बोलणार आहे कर्मा या विषयावरती. कर्म काय आहे आणि कर्माची परतफेड कशी करायला लागते. तर कर्म हा जो काही विषय आहे तो तुम्ही टाळूच शकत नाही. 24/7 तुम्ही काही ना काहीतरी कर्म करत असता. मग ते तुमच्या वाणीने असेल, तुमच्या हाताने असेल, तुमच्या डोक्याने असेल, तुमच्या विचारांनी असेल. आपण काही ना काहीतरी कर्म 24/7 आपल्याकडनं घडत असतात, आपल्या हाताने होत असतात. तर ह्या कर्मांचं रिफ्लेक्शन काय असतं? आपली पूर्ण लाईफ. आपण कुठल्या चक्रावरती आहोत त्यानुसार आपली कर्म ठरतात. जर आपण मूलाधार चक्रावरती असेल तर आपण त्याच प्रकारच्या विचारांमध्ये राहतो आणि तसेच कर्म आपल्या हाताने घडतात. आपण जर त्याच्यापेक्षा वरच्या चक्रावरती असू तर अजून चांगले कामं आपल्या हाताने घडतात. आणि सगळ्यात टॉपचं जे काही चक्र आहे स्पिरिच्युअलिटी, आपण जर तिथे असू तर आपण मोक्षप्राप्तीच्या दिशेने प्रवास करत आहोत. जे काही भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे भगवंतांनी की मोक्षप्राप्तीच्या दिशेने चालण्यासाठी तुमचं हे जन्मोजन्मांचं पुण्य आहे, जन्मोजन्मांचं जे काही चांगलं कर्म आहे ते एकत्र होऊन आलेलं आहे आणि तुम्हाला ते चांगल्या रस्त्याने घेऊन जात आहे. तर ह्यामध्ये या गोष्टी यासाठी भगवंताचे उपकार मानले पाहिजे की मी त्या चक्रावरती आहे. आपल्या जर आजूबाजूला आपण बघितलं तर भरपूर लोक आहेत जे इतकी सारी चुकीची कामं करतात, खोटं बोलताना दिसतात किंवा वाईट वागताना दिसतात, चोरी करताना दिसतात, फ्रॉड करताना दिसतात. एवढं सगळं आपण बघतो. तर कधी कधी असा प्रश्न असतो की अरे हे सगळे लोक जर इतकी चुकीची कामं करतात तर सुद्धा इतकं चांगलं आयुष्य जगतात. नाही, त्यांनी पूर्वी काहीतरी चांगलं काम त्यांच्या हाताने झालेलं होतं ज्याचं ते आता उपभोग घेतात आहेत. पण आत्ता ते जे काही वाईट काम करतात आहेत यातून त्यांची सुट्टी होणार नाही आहे. यातून सुट्टी अजिबात होणार नाही आहे. तुम्हीच इथेच आत्ताच इथेच जर तुम्ही आजूबाजूला बघितलं तर कोणी वृद्ध दिसेल, कोणी आंधळा दिसेल, कोणी रोगी दिसेल, कोणी वेडा दिसेल. आणि हे सगळं पाहायला खूप दूर जावं लागत नाही. फक्त गेटच्या बाहेर निघा, गेटच्या बाहेर निघा, तुम्हाला असे रस्त्यावरती वेड्या वाकड्या कपड्यांवरती झोपलेले बसलेले लोक दिसतील, वेडे लोक दिसतील. हे सगळं काय आहे? ही सगळी आहे परतफेड, तुमच्या कर्मांची परतफेड. इथे फुकट कोणालाही काहीही मिळत नाही. ज्याच्या त्याच्या कर्माने ज्याने त्याने जे काही मिळवलेलं आहे तेच त्याच्याकडे आहे. त्यामुळं आपल्याकडे जे काही आहे काही ना काहीतरी चांगलं आपलं कर्म होतं, त्यामुळे काही ना काहीतरी चांगलं आपल्याकडे आहे. आणि जर आयुष्यात काही वाईट झालेलं असेल तर डेफिनेटली आपलं काही ना काहीतरी चुकलेलं होतं, त्याची शिक्षा म्हणून ते आपल्याला भोगावं लागलेलं आहे. ते जर तिथंच सोडून दिलं तर त्या कर्मांचा विषय संपतो. आणि जर आपण त्याच्यामध्ये गुंतलो, लढत बसलो, भांडत बसलो, त्या गोष्टीवरून जर बदला घेण्याचा विचार आपण करत बसलो तर अजून एक नवीन कर्म तयार होतं. आणि नवीन कर्म तयार होऊन काय होतं की तुम्ही तिथे कुठेतरी वाद घालत बसणार, तुमच्या हाताने परत एक काहीतरी चुकीचं काम होणार आणि त्याचा भोग अजून भविष्यात भोगायला लागणार. म्हणजे हे जे काही जीवन मरणाचं चक्र आहे तर हे कुठेतरी संपणारच नाही. तर हे जर संपवायचं असेल तर जे काही आहे ते ॲक्सेप्ट करून आणि इथून पुढे एक योग्य निर्णय घेऊन आपली वाटचाल जी काही आहे ती जर आपण योग्य रस्त्याने करायला सुरुवात केली तर आपण कुठेतरी या चक्रातनं बाहेर पडू शकतो. जर आपण सगळ्यात टॉपच्या चक्रावरती बिलॉंग करत असू तर परमेश्वराचे खरंच मनापासून उपकार मानायला पाहिजे की हा जो काही इतक्या जीवनांचा जो काही प्रवास आहे, जन्मोजन्मांचा प्रवास करत आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहे. इथपर्यंत कोणीही सहजासहजी पोहोचत नाही. तुम्ही बघा, तुमच्या आजूबाजूला बघा, अतिशय वृद्ध लोक असतील तरीसुद्धा मन असं कुडकुडीत आहे, एक गोष्ट सोडू शकत नाही आहे, काहीही सोडण्याची ताकद नाही आहे. किंवा संसारामध्येच पूर्णपणे अडकलेले आहेत, प्राणीमात्रांमध्ये अडकलेले आहेत, चुकीची कामं करताना दिसतात आहेत. कारण त्यांचं जे काही आहे तो प्रवासच तिथपर्यंत नाही. आणि एखादा लहान मुलगा तुम्हाला दिसेल जो खूप जास्त सुज्ञ आहे, तो जन्मजन्मांचा प्रवास करत तो आलेला आहे. आपण जे काही कर्म करतो, कोणाला वाचण्याची आवड असते, कधीही वाया जात नाही. हे जे काही ज्ञान तुम्ही मिळवलेलं आहे जन्मोजन्मी तुम्हाला ते साथ देतं. जन्मोजन्मापर्यंत ते ज्ञान तुमच्याबरोबर चालतं, तुम्हाला मार्ग दाखवतं. आणि कधी कधी आपल्याला वाटतं अरे हे तर मला माहीतच नव्हतं पण मी इथे पोहोचलो. पण हा प्रवास खूप जुना असतो की जो आपलं जे काही सबकॉन्शियस माइंड आहे तर त्याच्यामध्ये तो प्रवास असतो आणि आपण तिथे तसं पोहोचतो. आपल्याला ते तसे इंट्युशन्स मिळत राहतात किंवा आपल्याला चांगले रस्ते मिळत राहतात. या जीवनामध्ये चांगले रस्ते, चांगले लोक हे मिळणं हे आपलं काही ना काहीतरी पुण्याचं ते एक प्रतीक आहे. हे कुठेतरी मान्य करायला पाहिजे. आणि आपण जर तशा रस्त्याने चालत राहिलो तर निश्चितच आपण एका चांगल्या पॉईंटवरती पोहोचत असतो. आणि हा जो काही प्रवास आहे जन्मोजन्मांचा प्रवास, तर हा प्रवास सुखकर करण्यासाठी किंवा यातून बाहेर पडण्यासाठी काय आहे, या जीवनामध्ये काही नाही. हा जो काही जन्मोजन्मांचा प्रवास आपण करत आलेलो आहोत तर काय आहे, या जीवनामध्ये काहीही नाही आहे.
आत्ता आपण जे जीवन जगून आलो आहे तेच जर पाठीमागं जाऊन परत जर जगायचं म्हटलं, किंवा तुम्हाला जर सांगितलं की आज तुम्हाला एक नवीन टाईमलाईन मिळते आणि तुम्ही आतापर्यंत जे जे काही जगलेले आहात ते सगळं परत एकदा जगायला, तुम्हाला असं वाटणार आहे मी माझ्या चुका रिकव्हर करेल, मी तशा गोष्टी परत करणार नाही. पण जे तुम्ही जगलायत त्यातलं काहीही तुम्हाला करेक्शन करायला मिळणार नाही आहे. तुम्ही जे जगलायत तसंच तुम्हाला परत एकदा जगायचं आहे. सेम आवडेल तुम्हाला जगायला? नाही, कारण हे जीवन दुःखमय आहे. इथे अगदी सुखात आनंदात फार कमी लोकांचं जीवन आहे, आणि ते कितीही असलं सुखात आनंदात तुम्हाला लांबून दिसत असलं तरी प्रत्यक्षात त्याच व्यक्तीला माहिती आहे की त्या व्यक्तीच्या आयुष्यात काय दुःख आहे. त्यामुळं हे सत्य आहे की जीवन हे दुःखमय आहे, आणि इथून बाहेर पडणं, या जीवन मरणाच्या चक्रातून बाहेर पडणं हीच एक सद्बुद्धी आहे, आणि हाच एक चांगला रस्ता आहे की जो आपण ॲक्सेप्ट करायला पाहिजे, आणि ज्या रस्त्याने आपण चालायला पाहिजे. आणि त्या रस्त्याने जर चालायचं असेल तर कोणाचाही काहीही घेऊ नका, कोणाचाही 1 रुपयाही आपल्याकडे राहणार नाही याची काळजी घ्या. तो 1 रुपया देण्यासाठी परत एकदा जन्माला यावं लागू शकतं. त्यामुळं हा जो काही प्रवास आहे, जीवन मरणाचा प्रवास आहे, जन्मोजन्मांचा प्रवास आहे, हा भगवंताच्या पायांवरती जर जाणार असेल आणि आपण जर आपल्याला जर एक सत्कर्म करायला मिळणार असेल तर हा परमेश्वराचे खूप मोठे उपकार आहेत की आपल्याला तो मार्ग सापडलेला आहे, आपल्याला ती दिशा दिसलेली आहे, आपण त्या टॉपच्या चक्रावरती बिलॉंग करतो आहोत. तर ही खूप चांगली गोष्ट आहे, आणि खूप मोठा लांबचा प्रवास करून आपण आलेलो आहोत, कारण कोणीही सहजासहजी इथपर्यंत पोहोचत नाही. जर आपण तिथे असेल तर परमेश्वराचे उपकार मानले पाहिजे, आणि जे काही आजूबाजूचे लोक आहेत त्यांचा विचार करणं, त्यांच्याबद्दल चर्चा करणं असेल किंवा त्यांचं बिहेवियर जज करणं असेल, हे सगळं सोडून देऊन फक्त आणि फक्त स्वतःवरती कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. ज्यावेळी आपण स्वतःवरती कॉन्सन्ट्रेट करतो त्यावेळी आपल्याकडे वेळच राहत नाही, बाकी कुठल्याही गोष्टींसाठी आपल्याकडे वेळ राहत नाही, कारण आपली लाईफ एवढी बिझी होऊन जाते स्वतःमध्येच की तुमच्याकडे फक्त आणि फक्त 24 तास असतात, दिवसातले 24 तास असतात. त्याच्यामध्ये स्वतःची इतकी सारी कामं असतात की तुम्हाला या बाकी सगळ्या गोष्टींकडे वेळ द्यायला, लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. त्यामुळं आपलं जे काही जीवन आहे हे एक जीवन एका योग्य दिशेने जातं आणि आपण कुठेतरी चांगल्या ठिकाणी पोहोचतो. तर हे एक जीवनाचं ज्ञान आहे, आणि जर हा इतका लॉंग व्हिडिओ तुम्ही जर इथपर्यंत बघितला असेल तर निश्चितपणे तुम्ही या गोष्टींवरती विश्वास ठेवता, तुम्हाला हे सगळं माहिती आहे आणि कुठेतरी पुढच्या प्रवासाला तुम्हाला जायचं आहे. तर असे जर स्पिरिच्युअल व्हिडिओज तुम्हाला बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आणि जर कोणी असतील तुमच्या जवळचे लोक तर त्यांना शेअर करायलासुद्धा विसरू नका. भेटूया परत एकदा पुढच्या व्हिडिओमध्येच. असेच आपले विषय असतील स्पिरिच्युअलिटी, लॉ ऑफ अट्रॅक्शन, गुड लाईफ आणि डिसिजन मेकिंग पॉवर किंवा इमोशनल इंटेलिजन्सवरती मी बोलत असते. हे सगळे टॉपिक्स माझे बोलण्याचे टॉपिक्स आहेत. तर याच सगळ्या टॉपिक्सवरती तुम्हाला जर काही कंटिन्यू ऐकायला आवडणार असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. भेटूया परत एकदा अशाच एक चांगला विषय घेऊन, आणि त्यामध्ये सुद्धा आपण अशीच परत अजून पुढे चर्चा करत राहूया. तर एवढा वेळ तुम्ही मला तुमचा दिलात, आणि जे काही तुम्हाला यातून शिकायला मिळालं असेल तर त्यासाठी मी थँक्यू म्हणते, जर तुम्हाला खरंच शिकायला मिळालं असेल तर. आणि ते कमेंटमध्ये लिहायलासुद्धा विसरू नका. तर भेटूया परत एकदा. थँक्यू.